ह्या वे मध्ये, तर त्याच्यामुळे मी जास्त टेक घेतले नाहीये. तर गाईस तुम्ही आता डान्स बघत असाल, फुल आवाज येतोय. हॅलो गाईज, तर हा ब्लॉग मी परत त्याच ब्लॉग पासून सुरू करते जिथं मी एंगेजमेंटचा ब्लॉग संपवला होता. तर आता तयारी चालली आहे नवरीच्या हळदीची, हळदीची तयारी चाललेली आहे आणि हळदीचा ब्लॉग आहे आता तुम्ही जो बघताय तो. तर त्याचं कारण असं मी 2 सेपरेट ब्लॉग्स बनवले, कारण एंगेजमेंट आणि हा खूप मोठा ब्लॉग होत होता. तर मी म्हटलं तुम्ही एवढा मोठा ब्लॉग बघणार नाही किंवा बोर वगैरे होताल, तर म्हणून हा सेपरेट ब्लॉग बनवते. तर आता संध्याकाळचे वाजले 5:30 आणि मी चेंज केले गाईज, कारण मी इतकी भयानक थकले होते गाईज, इतकी जास्त की मला ते कपडे घालून मला बसवत नव्हतं. पण मी मेकओव्हर हाच ठेवणार, त्याच्यामुळे फेस वगैरे वॉश केला नाहीये. आता गाईज थोड्या वेळातच हळद स्टार्ट होणार आहे. आता नवरीच्या बांगड्या वगैरे घातलेल्या आहे, तर त्या बांगड्या तुम्ही मी आता टेक टाकते त्याच्यात बांगड्या घालताना चुडा भरतानाचा तो व्हिडिओ आहे, तर तो नक्की बघा तुम्ही. आणि आजचा ब्लॉग पण कंटिन्यू बघत राहा. स्टे ट्यून गाईज. माझी हळदीसाठी पूर्ण तयारी झालेली आहे. सगळे तिकडं हॉलवरती गेलेले आहेत, मी पण आता जाते गाईज. तर मला सांगा मी कशी दिसते, तुम्हाला सिनेमॅटिक टेक दाखवते. हे बघा माझ्या दादाची पण तयारी झालेली गाईज. आता आम्ही रेडी झालोय हळदीसाठी. सो स्टे ट्यून गाईज. परत एकदा आम्ही आलेलो आहे. आता हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. दादूला घे दादू इकडं, आणि इकडे सगळे आता हळदीचा तुम्ही कार्यक्रम बघू शकता. इकडं हळदीची चालू आहे, तुम्हाला दाखवतात एक टेक्याचा पण दाखवतो हळदीचं काय चालू आहे. आधी तर आवाज येणार नाही तुम्हाला, डीजे पण चालू आहे. काही आता तिथं हळदीचा कार्यक्रम तुम्ही बघितला असेल तसं, म्हणजे काय चालू होतं. आता दीदी बिदी आता बघू शकता, तुम्हाला दाखवतो दीदी. तेव्हा दीदी काय चालू आहे. फोटोशूट चालू इथं नवरीचा आणि दीदीचा आमच्या. बघू शकता कॅमेरामॅन हळदीचा फोटोशूट बघू शकता. इथं पब्लिक जमली आहे आता हळदीसाठी. बाहेर डीजे चालू आहे, आवाज तर येतच असेल तुम्हाला. आता आमचा इतका आवाज येणार नाही तुम्हाला. बघू शकता इथं फोटोशूट चालू आहे दीदीचा. हे बा तुम्हाला दाखवतो फोटोशूट. दीदीचा फोटोशूट आहे, तुम्हाला दाखवतो 2 मिनिटं दाखवा. तुम्हाला एक टेकचा पण दाखवतो. टीम ब्राईडचे फोटो चालू आहे. अभि, नीरज आणि नेहा आणि तेजस सोबत टीम ब्राईड. जसं की गाईज आता तुम्ही बघू शकता आमची किती फोटो व्हिडिओ झाली दीदीचे बघू शकता. आता आम्ही तुम्हाला दाखवले आणि इथं फुल आता गर्दी व्हायले आणि आवाज लई येईल. आता तुम्ही कार्यक्रम बघू शकता. नाव बघायचं काय ब्राईट टीम नाव आहे, त्याच्यावर पण आहे. बाकी बाबांच तिकडे आहे आणि इकडं आमचं चालू आहे. फुल इकडं पब्लिक आहे. चला तुम्ही आता डान्स बघत असाल, फुल आवाज येतोय. नवरी कृष्ण असते इथं आमची दीदी. तुम्हाला दाखवतो दीदी, आमची दीदी सगळं भेटू शकता. दीदी बसले.
आता परत हळद झालेली आहे सगळी. येऊन नीरज बघू शकता इथं नीरज. अरे बाबू आता इथं फुल धिंगाण बिंगाण करेल. याचं नाव काय? याचं नाव आता मला माहित नाही दादा कोणचं आहे म्हणजे नाव ध्यानात नाही राहत. हे आपला OTS यश बघू शकता. यश बघू शकता. आता हळद झाली आहे. थोडं जेवण करायला बसले. नीरजने आता तेजसच्या तोंडात हळद टाकली. तेजस गेला आता काय करायला तोंड धुवायला गेला. तोंड धुवायला. आणि इथं आम्ही सगळे बघू शकता हळदीचं इथं हे होतो. आता नवरी बाहेर जायला आंघोळीला. चला तुम्हाला दाखवतो तो पण शूट तुम्ही बघून घ्या ब्लॉग मध्ये. चला आता तेजस आलाय बा. तेजस आलाय हो बा. आता कार्यक्रम आपला तेजस आणि जेवण करते. सगळे जेवण करायला बसले आता. आता नवरीची ना आंघोळ चालू आणि माग निर्जन ते बघू शकता तुम्ही. हा निर्जन त्यांची येडेचाळी चालू माग बघू शकता. आणि तुमचं कसं काय चालू आता? तुम्ही या ब्लॉग मध्ये एन्जॉय तर केला असं खूप. तुम्हाला ब्लॉग नाही लग्नाचा आहे. हा आम्ही काय करेल साखरपुड्याचा वेगळा आणि हळदीचा वेगळा करेल. लग्नाचा अजून एक वेगळा आहे. लग्नाचा उलट भारी. त्याच्याहून लग्नात तर फुल मजा आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा. शेवट तर ज्यादा मजा आहे. आणि हे चालू आता दीदीने आता आम्हाला बोलवलं. दीदी बाहेर आता बाहेर जातो. हॅलो गाईज. तर मी तुम्हाला खूप वेळानंतर दिसले स्क्रीनवरती कारण मी टेकच घेतला नाही एक सुद्धा. कारण मला ऑलरेडी खूप वाईट वाटतंय की माझ्या बहिणीचं लग्न होतंय. म्हणजे वाईट म्हणजे असं ती सोडून जाते ह्या वे मध्ये. तर त्याच्यामुळे मी जास्त टेक घेतले नाहीये. पण बाकीचं ब्लॉग सगळं आम्ही कव्हर केलेला आहे आणि तुम्ही तो बघितला. तुम्हाला तो आवडलाच असेल. तर आतापर्यंत आम्ही सगळं आता रात्री किती वाजले रे? 10 वाजले का? 10 वाजले. आता 10 वाजले गाईज. 10 वाजता आम्ही सगळेजण घरी आलोय. तिकडं हॉलमध्ये सगळेजण जेवण करताय पण आम्ही एवढे जण तिकडे घरी आलोय कारण की गाईज तिथं ना खूप गर्दी होती आणि म्हणून गाईज आम्ही घरी जेवण करतोय. नीरज बघा तुम्ही तो कसं जेवण देतोय. नवीन स्टाईल आहे गाईज. काल तुम्ही पाहिले असेल दुसऱ्या ब्लॉग मध्ये. काल तुम्ही दुसऱ्या ब्लॉग मध्ये पाहिले का? जेवण खाऊन चालले काय जात ना फुल डान्स डुन्स होणार आहे. तर ऑलरेडी झाले बरेच डान्स पण आता पण फुल डान्स डुन्स होणार आहे. तर ते बघायला विसरू नका. आणि गाईज एवढी मेहनत करते ब्लॉग घेण्यासाठी तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा. खूप मेहनत लागते एक लाईव्ह बनवायला. गोष्ट राहिली नीरजने पत्रवाळी वाचवलेली आहे दिसत नाहीये. काय घ्यायचं लापशी शिरा काही पण बोलतो काय. चला मी भेटतो तुम्हाला जेवण झाल्यानंतर. आता जास्त काय नाही घेणार. आता बोलण्याचे जास्त नसणार आहे. आता सगळ्यांचे डान्स डुन्सचे मी व्हिडिओज टाकणार आहे. फक्त पोरं कसे नाचता वगैरे. चलो गाईज. तर आता रात्रीचे वाजले 3 आणि आता आम्ही खूप एन्जॉय केला सगळा आणि खूप मजा आली गाईज हळदीमध्ये पण. तर उद्या लग्नाचा ब्लॉग बघायला विसरू नका. स्टे ट्यून गाईज. थँक्स फॉर वॉचिंग. गुड नाईट. बाय बाय.